नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त, एकदम छान, एकदम अगदी टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप अगदी मनापासून स्वागत करते आणि आपला जो आजचा व्हिडिओ आहे ना तो सुरू करते. तर मंडळी वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि मी उठलेली आहे आणि सगळ्यात आधी आहे ना पाणी गरम करायला ठेवते नेहमी, कारण मिस्टर पण उठलेले आहेत माझ्यासोबतच. मग घाई नको व्हायला म्हणून. आणि ना एकीकडे अंडी उकडत ठेवलेली आहेत, अंडी बॉईल करायला ठेवलेली आहेत, कारण की आज आहे अंड्याच्या भाजीचा नंबर. आज अंड्याची भाजी करते आणि त्याची रेसिपी खूपदा मी शेअर केलेली आहे, त्याच्यामुळे काय रेसिपी काय आज शेअर करणार नाही आहे. आणि ही भाजी इतकी टेस्टी बनते ना की आमच्याकडे ना आठवड्यातून एकदा ही भाजी असते. त्यामुळे त्याची रेसिपी सारखी काही शेअर करायची म्हणून म्हटलं आज ना रेसिपी शेअर करत नाही आहे. तर चपातीचं पीठसुद्धा मळून झालेले आहे आणि बाहेर वातावरण तुम्ही बघू शकता किती मस्त वाटतं ना सकाळ सकाळी, जेव्हा चिमण्यांचा किलबिलाट आपल्या कानी पडतो आणि असं जे दृश्य आपण बघतो ना, आणि थंडगार असा वारा असतो सकाळी सकाळी. आणि जरी आता गरमी असली तरी सकाळी सकाळी ना थोडीशी थंडी पडलेली असते, त्याच्यामुळे ना बाहेर खूप मस्त वाटतं. आणि काल संध्याकाळी काढलेली रांगोळी ना माझी अजून जशीच्या तशी आहे, हे बघून तर मस्त वाटलं. म्हणजे मला आता पुन्हा रांगोळी काढायची गरज नाही आहे. टिफिन सुद्धा झालेला आहे रेडी. आता मिस्टरना टिफिन देते आणि त्यांना ना बाय बाय करते. काठी पाहिजे तर घ्या येऊन. आणि बघा निघते. तर शेजारच्या काकूंचा ना पाण्याचा पाईप आतमध्ये अडकला होता आणि त्याबद्दलच आम्ही बोलत होतो. आता मिस्टर गेल्यानंतर मी कचरा काढायला घेतला. सगळ्यात आधी म्हटलं बाहेरचाच कचरा काढते, आता बाहेर उभी होते तर. आणि जे काल संध्याकाळी लावलेले दिवे होते ना ते पण साईडला ठेवून दिले. नंतर घासून वगैरे पुन्हा मला संध्याकाळी लावायला लागतील म्हणून म्हटलं ते साईडला ठेवून देते. काल संध्याकाळी काढलेली रांगोळी पण ना मस्त अशी जशीच्या तशी होती, म्हणून म्हटलं तिला पण पुसत नाही, नाहीतर मग कसं होतं पुसलं ना तर मग मी झाडून काढते ती सकाळी आणि संध्याकाळी नवीन काढते. आता म्हटलं संध्याकाळपर्यंत ती तशीच ठेवते, म्हणजे कसं संध्याकाळी नवीन काढता येईल, तोपर्यंत दिवसभर दारामध्ये रांगोळी राहील. तर रांगोळी वगैरे तशीच ठेवली आणि कचरा काढून घेतला बाहेरचा. आता नेहमीची जी आपली छोटी मोठी कामं आहेत ना ती करून घेते. आज ना मला एक रेसिपी शेअर करायची आहे, म्हणजे या व्हिडिओमध्ये नाही, शॉर्ट व्हिडिओमध्ये, कारण भरपूर दिवस झाले शॉर्ट व्हिडिओमध्ये मी रेसिपी शेअर केलेली नाही आहे, कारण इंस्टाग्रामला पण मी आता रेसिपी वगैरे शेअर करत असते, म्हणून म्हटलं जास्त गॅप नको पडायला, म्हणून आज ना मला ती पण शूट करायचं आहे. म्हणजे रेसिपी आणि ही व्हिडिओ दोन्ही शूट करायचं आहे, म्हणून खूप जास्त धावपळ चालू होती माझी. तर विचार केला की सगळी जी घरातली कामं आहेत ना ती उरकून घेते आणि त्यानंतर आहे ना रेसिपी शूट करायला घेते. नंतर ना माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याला पिझ्झा बनवायचा आहे आणि पिझ्झाचा डो आहे ना फर्मंट होण्यासाठी थोडासा टाईम लागतो, म्हणून मग कचरा वगैरे काढला. आणि कचरा काढल्यानंतर ना लगेचच मी किचनमध्ये गेले आणि जो डो आहे ना तो बनवायला घेतला, कारण की तेवढा वेळ मिळत नव्हता त्यासाठी. मला वाटलं की नंतर मी पीठ मळेन आणि मग त्यानंतर पिझ्झा बनवेन, पण विचार केला की खूप जास्त लेट होईल आणि माझी खिडकी आहे ना तिथून दुपारपर्यंत चांगला उजेड येत असतो. मग माझा प्रयत्न असतो की रेसिपी वगैरे जेव्हा पण शूट करते ना तेव्हा दुपारच्या आतच रेसिपी शूट करेन, दुपारनंतर काय रेसिपी शूट करत नाही, कारण की थोडीशी लाईट आहे ना कमी पडते मला किचनमध्ये, म्हणून माझी घाई झाली कचरा काढायची. आणि कचरा काढल्यानंतर विचार केला की लगेचच ना मी पीठ मळून घेते, म्हणजे माझी आंघोळ वगैरे होईपर्यंत आहे ना पीठ वगैरे मस्त असं सेट होईल, माझा डो आहे तो सेट होईल. तर मी आता लगेच ना किचनमध्ये आले आणि ना पीठ मळायला घेतलेलं आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की जेव्हा पण म्हणजे व्हिडिओ शूट करायचा असतो ना तेव्हा इतकी धावपळ होते ना, कारण घरातली कामं जी असतात ना ती पण करायची असतात, व्हिडिओसुद्धा शूट करायचा असतो आणि त्यात पण थोडी जरी गडबड झाली ना व्हिडिओ करताना तर पूर्ण व्हिडिओ बिघडते आणि मग इतक्या सगळ्या मेहनतीचा ना काहीच उपयोग राहत नाही.
आणि असं खूपदा माझ्यासोबत झालेलं आहे की मी पूर्ण व्हिडिओ शूट केले आणि कधी कधी काय होतं, कामाच्या गडबडीमध्ये ना एक कुठली तरी क्लिप ना शूट व्हायची राहते किंवा मध्येच बबडूच येतो, त्यामुळे ना पूर्ण व्हिडिओ जी आहे ती बिघडून जाते. तर असं खूपदा झालेलं आहे, म्हणून मला म्हटलं तुमच्यासोबत हे पण गोष्ट शेअर करूया. कारण की कधी कधी असं म्हणजे कोणाला काय वाटतं की फक्त व्हिडिओ तर टाकते, एवढं काय आहे त्याच्यामध्ये, पण एका व्हिडिओ मागे ना किती कसरत करायला लागते ना, ती जी लोक व्हिडिओ बनवतात ना त्यांनाच माहिती असतं. तर पीठ वगैरे मळून झाल्यानंतर ना बाकीची सगळी जी कामं होती ना, लादी वगैरे पुसणं, ते सगळं गोष्टी करून घेतल्या आणि आंघोळ वगैरे करून घेतली. कारण की कसं असतं माहिती आहे का, जर आपण शूट करतो ना तर आपल्याला टापटीप पण राहायचं असतं. जर कसं तरीच आहोत आपण, केस पण बांधलेले नाही आहेत आणि काहीच केलेलं नाही आणि आपण व्हिडिओ शूट करतोय, तर ते बघायला बरोबर वाटत नाही. म्हणून मग ते पण गोष्ट बघायला लागते. तर आपला पिझ्झा जो आहे ना तो होतोय, तोवर हा जो सगळा आता पसारा झालाय ना पिझ्झाच्या नादात, तो सगळा आवरून घेते आणि नंतर पिझ्झा झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की त्याचं लुक कसं दिसतंय ते. ठीक आहे. तर पिझ्झा जो आहे ना तो बेक झालेला आहे, मी झाकून ठेवलेला आहे आणि साईडला तुम्ही पसारा बघताय की एका व्हिडिओ मागे किती पसारा झालेला आहे तो. आता तो पण आवरायचा आहे, कारण भांडी सुद्धा खूप जास्त होतात जेव्हा मी रेसिपी शूट करते ना तेव्हा. म्हणजे आपण कसं नॉर्मली जेव्हा जेवण वगैरे बनवतो ना तेव्हा कसं होतं माहिती आहे का, आपण 30 भांडी यूज करू शकतो. पण एखादी रेसिपी जेव्हा शूट करायची असते तेव्हा मला नवीन नवीन भांडी यूज करायला लागतात आणि मग भांड्यांचा पसारासुद्धा खूप जास्त होतो. आता हा सगळा जो पसारा आहे ना तो मला आवरायचा आहे आणि त्याचबरोबर दुपारच्या जेवणाची सुद्धा तयारी करायची आहे, म्हणून मी भाजीसुद्धा कट करून घेते मध्ये मध्ये. तर तुम्ही बघताय आता मी सगळं जे पसारा आहे ना माझा तो सगळा मी आवरून घेते आणि त्याच्यानंतर ना मी तुम्हाला पिझ्झा दाखवते की माझा पिझ्झा जो आहे ना तो कसा झालेला आहे तो. तर तुम्ही पिझ्झाचं लुक बघू शकता, थोडा वेगळा वाटतोय ना पिझ्झा. तर मी आज ना वॉल्कॅनो पिझ्झा बनवला होता आणि त्यातला जो आतमधला लावा आहे ना तो बघू शकता किती बाहेर आलेला आहे. ॲक्च्युली मी मॉझरेला चीज ना त्या लाव्यामध्ये सुद्धा टाकलं होतं, म्हणून तो चीज बाहेर आलेला आहे. आणि आता आहे ना बबडूला माहीत नाही आहे की मी पिझ्झा बनवलेला आहे, तर बबडूसाठी सरप्राईजच आहे हे. आणि बबडूला पिझ्झा खूप जास्त म्हणजे खूपच जास्त आवडतो. तर आता त्याची ना रिॲक्शन बघूया की तो कसा देतोय ते. बाबू माझं बच्चा, ते तुला हवा होता ना पिझ्झा, है ना, खायचा. पिझ्झा बनवून झालेला आहे, पिझ्झा खाऊन झालेला आहे मस्त. आणि खरंच सांगते एक नंबर बनला होता पिझ्झा, म्हणजे माझा आतापर्यंतचा बेस्ट पिझ्झा मी आज बनवला मला असं वाटते. आणि काहीतरी असं नवीन ट्राय केलं ना तर खरंच खूप मस्त वाटतं मला. आणि असं गड जिंकल्यासारखं वाटतं जेव्हा नवीन काहीतरी इंटरेस्टिंग, जेव्हा डिफिकल्ट काहीतरी असेल आणि ते जर मी करायला घेतलं आणि ते सक्सेसफुल झालं ना तर मला मजा येते खूप. आणि तीच मजा मला आज आली. आणि त्याची व्हिडिओ अपलोड केलेली असेल कदाचित मी, किंवा करणार असेल, तुम्हाला दिसेलच. कारण जसं एडिट होईल ना व्हिडिओ तसं मी टाकत असते. सो बघूया कुठली लवकर व्हिडिओ येते, मोठी व्हिडिओ येते की शॉर्ट व्हिडिओ येते ते, तर तुम्हाला तर बघायला मिळणार आहेच. तर असो, तर एका व्हिडिओ मागची जी कसरत आहे ना ती खरंच खूप जास्त असते. म्हणजे इतकं डोक्याला शॉर्ट होतं ना, खरंच सांगते मी तुम्हाला, एक व्हिडिओ बनवण्यामागे. कारण की कधी कधी काय होतं माहितीये का, आपण व्हिडिओ बनवत असतो, व्हिडिओ बनवता बनवता कधी कधी चार्जिंगच संपते. कारण आयफोनचं कसं आहे, खूप प्रॉब्लेम आहेत यार आयफोनचे. फक्त क्लॅरिटी कॅमेऱ्याची चांगली असते म्हणून मग ते यूज करायला लागतं, नाहीतर मला अजिबात आवडत नाही. कारण की सारखी बॅटरी वगैरे लो होते, त्याच्यामुळे मग मध्येच व्हिडिओ स्टॉप करून मला चार्जिंग करायला लागते. मग चार्जिंग झाल्यानंतर पुन्हा व्हिडिओ स्टार्ट करा. कधी कधी काय होतं, मेमरी फुल होते, कारण मेमरी पण लगेच फुल होते आयफोनची, त्याच्यामुळे मग अर्धे व्हिडिओ बनतात आणि नंतर पुढच्या बनत नाही. मग मला काहीतरी डिलीट करायला लागतं, जे अगोदरचे ऍप वगैरे काय डिलीट करते मी आणि त्याच्यानंतर मग पुन्हा स्टार्ट करते व्हिडिओ बनवायला. कधी कधी फोन लवकर गरम होतो,
फोन गरम झाल्यानंतर मग त्याला तर मी अक्षरशः फ्रीजमध्ये ठेवते. कधी कधी मला इतकी घाई असते कारण की मला व्हिडिओ बनवायचे असते, मग मी फ्रीजमध्ये पण ठेवते त्याला कधी कधी, म्हणजे की फोन जो आहे तो लवकर थंड होईल आणि माझी जी पुढची व्हिडिओ आहे ना ती मी कंटिन्यू करेन. कारण कधी कधी काय असतं माहितीये का, रेसिपी शूट करत असते, रेसिपी तर आपण थांबू शकत नाही, गॅस वगैरे बंद केला तर टेस्ट सगळी निघून जाते यार पदार्थाची, मग व्हिडिओच्या नादात पदार्थ बिघडायचा. म्हणून मग मी काय करते, सोन थांब ना, बबडू आला माझा. तर मग मी काय करते माहितीये का, फ्रीजमध्ये फोन ठेवते आणि मग थोडा वेळ थांबून मग मी व्हिडिओ स्टार्ट करते. बाबू कधी कधी असा पण प्रॉब्लेम होतो, व्हिडिओ मी पूर्ण एडिट करते, व्हिडिओ एडिट केल्यानंतर जेव्हा आपण व्हिडिओ सेव्ह करतो ना तर ती सेव्हच होत नाही, कारण की मेमरी फुल झालेली असते. मग तुम्ही विचार करा, पूर्ण मेहनतीने अख्खी व्हिडिओ बनवायची म्हणजे शूट करायची, नंतर मग ती एडिट करायची आणि मग आपल्याला कळते की ती व्हिडिओ सेव्ह होत नाहीये. आणि मग कधी कधी तर ती सेव्ह होतच नाही काही केल्या, कारण की कुठले कुठले ऍप असे असतात की आपण डिलीट पण करू शकत नाही. आणि व्हिडिओ आपण जेव्हा एडिट करतो ना कुठल्या तरी ऍपमध्ये, एडिट करत असताना जर आपण आपल्या गॅलरीमधून जाऊन जर त्या व्हिडिओ डिलीट केल्या तर मग इथून पण ती व्हिडिओ जी आहे ती जाते. म्हणजे ते आपण तसं पण करू शकत नाही. मग कधी कधी ती व्हिडिओच आपल्याला स्टॉप करायला लागते. मी तर कधी कधी एवढी वैतागते ना, मग व्हिडिओ जी आहे ती पूर्ण कॅन्सल करून टाकते, टाकायचं नवीन व्हिडिओ शूट करते. असं खूप जास्त प्रॉब्लेम्स जे आहेत ना ते येत असतात व्हिडिओ एक बनवताना. त्यामुळे म्हणजे खूप मेहनत आहे खरंच सांगते एक व्हिडिओ बनवण्यामागे. आणि असो, आता काय करायचं, मेहनत तर करायला पाहिजेच, तेव्हाच आपल्याला यश मिळेल, मेहनतीला पर्याय नाही. आणि असं म्हणतात ना, नशिबापेक्षा जास्त आणि नशिबापेक्षा कमी आपल्याला कधीच मिळत नाही. हो हो हो, ते तुझं आहे माहितीये. तर असंच आता मला कधी माझं सक्सेस मिळेल माहित नाही, पण आपण आपली मेहनत आहे ती करत राहायचो. तर ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत ना. तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. ठीक आहे, बाय बाय कर, बाय बाय.